शेतकरी बांधवांनो, मोठी आनंदाची बातमी, तुमच्या बँक खात्यात लवकरच 2000 रुपयांचा पुढील हप्ता जमा होणार आहे। पण एक धक्कादायक बातमी देखील आहे, लाखो शेतकऱ्यांचे नाव या यादीमधून थेट कापले गेले आहे। हो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं। जर तुम्ही केंद्र सरकारने सांगितलेली ही 3 महत्त्वाची कामे वेळेत पूर्ण केली नसतील तर येणारे 2000 रुपये विसरा। उलट आधी मिळाले पैसेही सरकार परत मागू शकते। तर 23वा हप्ता नक्की कोणत्या दिवशी तुमच्या खात्यात पडणार, तुमचं नाव कट झालंय की सुरक्षित आहे, आणि घरात जर दोघांच्या नावाने पैसे येत असतील तर आता काय होणार, या सर्व प्रश्नांची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार मित्रांनो, मी आहे निकिता दादासाहेब तुपे आणि तुमचं बॉसवाला मराठी चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ आपल्या बळीराजांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। आज आपण देशातील सर्वात मोठ्या शेतकरी योजनेबद्दल म्हणजेच प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत। आज आपण जाणून घेणार आहोत की 23व्या हप्त्याचे पैसे कधी येणार, कोण कोणाचे पैसे अडकणार आहेत आणि मोबाईलवर घर बसल्या फक्त 2 मिनिटात स्वतःचे स्टेटस कसे तपासायचे। पण मित्रांनो, माहितीमध्ये पुढे जाण्यापूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका, आणि हो, ती शेजारची घंटी म्हणजे बेल आयकॉन नक्की दाबा, कारण आपल्या मराठी माणसाला सरकारी योजनेची खरी आणि अचूक माहिती सर्वात आधी मिळायलाच पाहिजे, हो की नाही? चला तर मग वेळ वाया न घालवता आजचा हा व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वात आधी आपण हे समजून घेऊया की ही पीएम किसान योजना नक्की काय आहे आणि सरकार ही रक्कम का देते, कारण जोपर्यंत आपल्याला योजनेचे मूळ उद्देश समजत नाही तोपर्यंत आपल्याला त्यातील नियमांचं महत्त्व कळणार नाही। तर पीएम किसान योजनेची अधिकृत सुरुवात 24 फेब्रुवारी 2019 रोजी माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उत्तर प्रदेशातील गोरखपूर येथून झाली। तेव्हापासून आज तागायत म्हणजेच गेली 6 ते 7 वर्षे ही योजना अखंडपणे सुरू आहे। या योजनेचे मुख्य उद्देश हा आहे की आपल्या देशातील लहान आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतीसाठी लागणारे बी बियाणे, खते किंवा इतर गरजांसाठी कोणासमोरही हात पसरावे लागू नयेत। या योजनेच्या अंतर्गत केंद्र सरकार पात्र शेतकरी कुटुंबांना दरवर्षी 6000 रुपयांची आर्थिक मदत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करते। पण लक्षात घ्या, हे 6000 रुपये एकाच वेळी दिले जात नाही, तर हे 2000 रुपयांचे 3 समान हप्त्यांमध्ये म्हणजेच दर 4 महिन्यांनी हे पैसे दिले जातात। आतापर्यंत सरकारने तब्बल 22 हप्ते देशातील करोडो शेतकऱ्यांच्या खात्यात यशस्वीरित्या ट्रान्सफर केले आहेत। तर मग आता वळूया आपल्या आजच्या सर्वात मोठ्या प्रश्नाकडे। 22वा हप्ता तर मिळाला, पण हा 23वा हप्ता नक्की कधी येणार आहे? तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला आठवत असेल या योजनेचा 22वा हप्ता गेल्या 13 मार्च 2026 रोजी सरकारने रिलीज केला होता। सरकारच्या नियमानुसार प्रत्येक हप्त्यांमध्ये साधारणपणे 4 महिन्यांचा गॅप असतो, बरोबर? आता जर आपण मार्च महिन्यापासून पुढे 4 महिने मोजले तर एप्रिल, मे, जून आणि जुलै उजाडतो। विविध मीडिया रिपोर्टर्स आणि सूत्रांकडून मिळालेल्या विश्वासार्ह माहिती अनुसार पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जून 2026च्या शेवटच्या आठवड्यात किंवा जुलै 2026च्या पहिल्या पंधरवड्यात थेट तुमच्या खात्यात जमा होण्याची दाट शक्यता आहे। सरकारने अजूनपर्यंत याची कोणतीही एक फिक्स ॲक्युरेट तारीख घोषित केलेली नाही, कारण काही तांत्रिक कामे आणि पाळतणी सुरू आहेत। पण तुम्ही हे निश्चित समजा की जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या सुरुवातीला तुमच्या मोबाईलवरती 2000 क्रेडिटेडचा मेसेज नक्की धडकणार आहे। बरं मित्रांनो, अनेकांच्या मनात शंका असते की या योजनेचा लाभ नक्की कोणाला मिळतो, आमच्याकडे किती जमीन असायला हवी? तर त्याचे उत्तरेही नीट समजून घ्या। सुरुवातीला जेव्हा ही योजना आली तेव्हा फक्त लहान शेतकऱ्यांसाठीच मर्यादा होती, पण आता देशातील सर्वात लहान आणि सीमांत शेतकरी ज्यांच्या नावावर शेतीची जमीन नोंदणीकृत आहे ते या योजनेसाठी अर्ज करू शकतात। आणि नियमानुसार साधारणपणे 2 हेक्टर पर्यंत सुमारे 5 एकर शेत जमीन असणारे शेतकरी यामध्येच प्राधान्य प्राप्त ठरतात। पण यात काही अपवाद आहे जे तुम्हाला माहीत असणं अत्यंत गरजेचे आहे। तर मी तुम्हाला सांगते कोणत्या व्यक्ती या योजनेसाठी अपात्र आहेत। जर तुम्ही किंवा तुमच्या कुटुंबातील कोणी सरकारी नोकरीत असेल, जर कोणी माजी किंवा विद्यमान मंत्री, आमदार किंवा खासदार असेल, जर कोणी आयकर भरणारे व्यक्ती म्हणजे टॅक्स पेयर असेल, ज्या व्यक्तींना महिन्याला 10,000 रुपयांपेक्षा जास्त पेन्शन मिळते, तसेच डॉक्टर, वकील, इंजिनियर किंवा सनदी लेखपाल म्हणजे सीए यांच्यासारख्या नोंदणीकृत व्यावसायिक शेतकरी असूनही या योजनेचा लाभ घेऊ शकत नाही। आता मित्रांनो, खूप काळजीपूर्वक ऐका,
या व्हिडिओचा सर्वात महत्त्वाचा भाग म्हणजे जर तुम्ही विचार करत असाल की मला 22वा हप्ता मिळाला होता म्हणजे 23वा हप्ता डोळे झाकून मिळणारच, तर तुम्ही खूप मोठ्या भ्रमात आहात. केंद्र सरकारने नफेखोर आणि बोगस लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी एक कडक पावले उचलली आहेत. जर तुम्ही या 4 चुक्या केल्या असतील तर तुमचे पैसे बँक खात्यात येणारच नाहीत. त्या काय आहे मी तुम्हाला सांगते. पहिली आणि सर्वात महत्त्वाची कारण म्हणजे EKYC अपूर्ण असणे. सरकारने स्पष्ट शब्दात सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांकडे EKYC पूर्ण नाही त्यांच्यासाठी 23वा हप्ता रोखला जाईल. अजूनही लाखो शेतकरी असे आहेत ज्यांनी हे काम केलेले नाही. मित्रांनो, EKYC करणे खूप सोपे आहे. तुम्ही तुमच्या मोबाईलवरून PM किसानच्या अधिकृत पोर्टलवरती जाऊन OTP द्वारे हे करू शकता, किंवा जर मोबाईलवरती जमत नसेल तर जवळच्या CSC सेंटरमध्ये म्हणजेच महा ई सेवा केंद्रात जाऊन अंगठा लावून EKYC पूर्ण करून घेऊ शकता. आता दुसरी मोठी चूक म्हणजे बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे. केंद्र सरकारने हे सर्व पैसे DBT म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून पाठवतात. याचा अर्थ असे की पैसे तुमच्या बँक खाते नंबरवर नाही तर तुमच्या आधार नंबरवर पाठवले जातात. जर तुमचे बँक खाते आधारशी लिंक नसेल किंवा बँकेत तुमचे आधार सीडिंग आणि NPCI मॅपिंग सक्रिय नसेल तर सरकार तिथून पैसे पाठवणंही तुमच्या खात्यात ते जमा होणार नाही. त्यामुळे आजच तुमच्या बँकेत जाऊन हे नक्की तपासा. तिसरं कारण आहे लँड व्हेरिफिकेशन म्हणजेच भूमी अभिलेखन पडताळणी. अनेक वेळा काय होतं, वडिलांच्या निधनानंतर जमीन मुलांच्या नावावर होते किंवा जमिनीची खरेदी विक्री होते. सरकारने जमिनीची नोंदणी डिजिटल पोर्टलशी जोडणे बंधनकारक केले आहे. जर तुमच्या नावावर असलेल्या जमिनीची पडताळणी कृषी विभागाकडून झाली नसेल तर तुमचे स्टेटस लँड सीडिंग नो असे दिसेल आणि जर तिथे नो असेल तर तुम्हाला एकही रुपये मिळणार नाही. चौथा आणि अत्यंत संवेदनशील नियम म्हणजे एकाच कुटुंबातील 2 व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. कुटुंबाची व्याख्या म्हणजे पती पत्नी आणि त्यांचे अल्पवयीन मुले. जर एकाच सातबाऱ्यावर किंवा एकाच कुटुंबात पती आणि पत्नी या दोघांनाही वेगळे फॉर्म भरून प्रत्येकी 2000 रुपये लाटण्याचा प्रयत्न केला असेल तर सावधान राहा. तपासणीत अशा केसेस खूप येत आहे. अशा लोकांचे अर्ज तर रद्द केले जात आहेतच, शिवाय आजपर्यंत त्यांनी घेतलेले सर्व पैसे सरकार त्यांच्याकडून कायदेशीररित्या वसूल करत आहे. त्यामुळे ही चूक करू नका. चला तर मित्रांनो, आता मी तुम्हाला थेट स्क्रीनवर दाखवते की तुम्ही स्वतःच्या मोबाईलवरती घर बसल्या फक्त 2 मिनिटात तुमची स्टेटस कसे चेक करू शकता, जेणेकरून तुम्हाला समजेल की तुमचा 23वा हप्ता सुरक्षित आहे की नाही. ते बघा, पहिली पायरी आहे की सर्वात आधी तुमच्या मोबाईलमधील गुगल किंवा क्रोम ब्राउझर ओपन करा आणि तिथे pmkisan.government.in ही अधिकृत वेबसाईट टाईप करून सर्च करा. दुसरं आहे, वेबसाईट ओपन झाल्यावरती थोडं खाली स्क्रोल करा, त्यामध्ये नो युअर स्टेटस या पर्यायावरती क्लिक करा. आता तिसरी पायरी आहे, तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. तिथे तुम्हाला तुमचा रजिस्ट्रेशन नंबर टाकावा लागेल. जर तुम्हाला तुमचा नोंदणी क्रमांक माहीत नसेल तर वर दिलेल्या नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करून तुम्ही मोबाईल नंबर किंवा आधार नंबर टाकून तो मिळवू शकताय. आणि चौथी पायरी जी आहे, नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर खाली दिसणारा जो कॅप्चा कोड आहे तो जसाचा तसा बॉक्स मध्ये भरा आणि गेट डाटा या बटनावरती क्लिक करा. क्लिक करताच तुमच्या समोर संपूर्ण डिटेल्स ओपन होतील. तिथे इलिजिबिलिटी स्टेटस या ऑप्शन वरती क्लिक करा. तिथे 3 गोष्टी तपासणे अत्यंत गरजेचे आहे. लँड सीडिंगच्या समोर येस असायला हवे, EKYC स्टेटसच्या समोर येस असायला हवे आणि आधार बँक अकाउंट सीडिंगच्या समोरही येस असायला हवे. तर या 3ही गोष्टींच्या समोर हिरव्या रंगात येस असे लिहिलेले असेल तर अभिनंदन, तुमचा 23वा हप्ता 100% गॅरंटीने तुमच्या खात्यात जमा होणार. पण जर कुठेही नो असेल तर हे काम तातडीने दुरुस्त करून घ्या. तर शेतकरी मित्रांनो, सर्व काही बरोबर असूनही जर तुमचे पैसे येत नसतील तर घाबरून जाण्याची काहीच गरज नाही. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मदतीसाठी टोल फ्री हेल्पलाईन नंबर्स जारी केले आहेत, ज्याच्यावरती थेट तुम्ही कॉल करून तक्रार नोंदवू शकता. पहिला आहे PM किसान टोल फ्री नंबर, दुसरा आहे PM किसान लँडलाईन नंबर आणि तिसरा आहे अधिकृत ईमेल ID. आणि एवढंच नाही तर तुम्ही तुमच्या गावातील कृषी सेवक म्हणजे ॲग्रिकल्चर ऑफिसर किंवा तलाठ्याशी संपर्क साधून देखील तुमच्या अर्जातील त्रुटी दूर करून घेऊ शकता. हे बघा, सरकारी कामात तर उशीर चालतो हे सगळ्यांना माहिती आहे, पण जर आपण ते वेळात प्रयत्न केले तर हक्काचे पैसे नक्की मिळतात. तर शेतकरी बांधवांनो, मला आशा आहे की आजचा हा व्हिडिओ तुम्हाला अत्यंत उपयुक्त वाटला असेल. आता मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला 22वा हप्त्याचे पैसे मिळाले होते की नाही आणि तुमचं EKYC पूर्ण झालं आहे की नाही. तुमच्या ज्या काही अडचणी असतील त्या कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेन. आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर बळीराजांसाठी एक लाईक तर नक्की बनतोच. हा व्हिडिओ तुमच्या WhatsApp ग्रुपवरती तुमच्या शेतकरी मित्रांना, नातेवाईकांना जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून कोणाचाही हा हप्ता
चुकणार नाही. आणि हो, बॉसवाला मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. ब्रँड पार्टनरशिप आणि ॲडव्हर्टाइजमेंट इन्क्वायरीसाठी ईमेल करा brand@bosswala.com. व्हॉट्सअप करा 9108014192. बॉसवाला. बी द बॉस.